नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप रव्यापासून खूपच चवदार आणि झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे। इथे बारीक रवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून मग इथे घ्या। यानंतर इथे 1 कप दही घ्यायचं आहे। जेवढा आपण रवा घेतला तेवढंच आपल्याला इथे दही घ्यायचं आहे। दही मी आधी थोडंसं फेटून घेतलं आहे। थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। किसलेलं आलं घालायचं आहे। तुम्ही हिरवी मिरची आणि आल्याची एकत्र पेस्ट करून ती घातली तरी चालेल। यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि इथे अर्धा चमचा मी साखर घालते। यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेलामुळे आपला नाश्ता आतपर्यंत छान सॉफ्ट होईल। हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। साखर सुद्धा यामध्ये ऑप्शनल आहे, पण आपण यामध्ये दही घातलं आहे तर थोडीशी आंबट गोड चव खूप छान लागते यामध्ये। यानंतर आता मी दह्याच्याच कपामध्ये अर्धा कप पाणी घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे। हे आपल्याला घट्ट असंच पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आणखी थोडं पाणी मी घातलं। तर हे आपल्याला पहा असं हवं आहे, इतपत घट्ट हे हवं आहे। आणि मी जे अर्धा कप पाणी घेतलेलं त्यातलं साधारण 2 चमचे इतकं पाणी शिल्लक राहिलं आहे। तर आता हे जे रव्याचं मिश्रण आहे ते आपण झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटांसाठी, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत मस्त अशी लसणाची चटणी तयार करून घेऊया। तर इथे आपण लसणाची चटणी बनवतो, त्यामुळे लसूण भरपूर घेतले मी। 10 ते 12 पाकळ्या लसूण यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर पाव चमचा मीठ घातलं आहे आणि जेवढी चटणी तुम्हाला तिखट हवी त्या प्रमाणात यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे। आता हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो असे मोठे तुकडे करून घालायचे आहे आणि आता हे वाटून घेऊया बारीक। तर इथे ही चटणी मी वाटून तयार करून घेतली आहे। आता चटणीला फोडणी देऊया। तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि आता यावरती आपण जी चटणी तयार करून घेतली ती घालायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मी यामध्ये काढून घेतलं आहे। मिक्स करून घेऊया। यामध्ये मी पाव चमचा साखर घालते। टोमॅटोची आंबट चव या साखरेमुळे बॅलन्स होते। मिक्स करून घेतलं आणि मी गॅस बंद केला। तर ही चटणी तयार आहे। आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवते। तर इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवली आणि यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलं आहे। आता इथे मी एक स्टँड घेतला आहे। हा असा उलटा करून यामध्ये ठेवायचा आहे। स्टँड नसेल तर एखादी वाटी किंवा प्लेट तुम्ही इथे उलटी करून ठेवू शकता। यावरती झाकण ठेवून आता हे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊया। इथे मी आता एक केक टीन घेतला, याला तेलाने ग्रीस करून घेतलं आहे। आता हा रवा आपण फुललाय का पाहूया। तर साधारण इथे 15 मिनिटं झालेत। तर हा आधीपेक्षा घट्ट झाला आहे पहा, रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे। तर आता इथे जे आपण आपलं 2 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं त्यातलंच पाणी इथे मी घातलं आहे। तर इथे आपल्याला पूर्ण अर्धा कप पाणी लागलं आहे। आपण 1 कप यामध्ये दही घातलं आणि अर्धा कप पाणी घातलं। जर तुम्ही ताक वापरत असाल तर तुम्हाला इथे 2 कप ताक लागेल। आता यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। यावरती 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आज आपण इन्स्टंट रवा ढोकळा बनवतोय। तर आता हे तयार पीठ मी या केक टीनमध्ये काढून घेतलं। तुम्ही केक टीनऐवजी एखादा पसरट डबा किंवा कुकरचा डबासुद्धा इथे घेऊ शकता किंवा एखादी प्लेटसुद्धा पसरट घेऊ शकता। आता यावरती थोडंसं लाल तिखट असं पसरवून घ्यायचं आहे, दिसायला आपला ढोकळा छान दिसावा म्हणून।
आणि लगेचच आता हे वाफवण्यासाठी आपण ठेवूया। तर इथे कढईमधलं पाणी गरम झालं आहे। आता इथे हा आपला केक टीन ठेवूया आणि इथे लक्षात ठेवा पाणी गरम झाल्यानंतरच यामध्ये हा टीन ठेवायचा आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता हा ढोकळा 10 ते 12 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे पहा साधारण 12 मिनटं झालेत, आपण पाहूया। तर ढोकळा हा छान शिजला आहे। इथे मी सुरी पहा सेंटरला अशी घालून पाहते, पहा अगदी क्लीन आली आहे सुरी, अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे, म्हणजे ढोकळा छान शिजला आहे। गॅस बंद केला आहे। आता आपण हा ढोकळा थंड करून घेऊया। ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत त्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला। यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून यामध्ये घातल्यात। मिरच्या थोड्याशा तेलावरती परतून घेऊया। यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे। मी आता गॅस बंद केला आहे। फोडणी थोडीशी थंड होऊ दे। ढोकळासुद्धा आपला थंड झाला आहे। आता आपण काढून घेऊ। तर आधी अशा कडा सोडून घ्यायच्यात आणि आता ढोकळा आपण कट करून घेऊया। सुरीला तेल लावून घेतलं आहे मी। अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा तयार होतो। तर पाहू शकता किती मस्त अगदी ढोकळा आपला तयार झाला आहे। कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर इथे मी सगळे ढोकळ्याचे पीस काढून घेते। आपण जी लसणाची चटणी बनवली त्याबरोबर हा ढोकळा खूपच मस्त लागतो। आता इथे मी पहा ढोकळा काढून घेतला। यावरती आपण जी फोडणी तयार केली होती ती घालूया। फोडणीशिवाय सुद्धा हा ढोकळा खूप छान लागतो। यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातली, थोडंसं ओलं खोबरंसुद्धा इथे घालू शकता। तर हा आपला मस्त असा रवा ढोकळा तयार आहे। अगदी जाळीदार असा हा रवा ढोकळा नक्की करून पहा। तर इथे आपण जी चटणी बनवली त्याबरोबर मी हा ढोकळा सर्व केला आहे। याबरोबरच मी इथे हिरवी चटणीसुद्धा बनवली आहे। घरी जर खोबरं नसेल तर तुम्ही अशी टोमॅटोची चटणी बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।